नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपलं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला असं वाटलं असेल की या लसणाच्या कांड्या, गुलाबाचं फूल, मेणबत्त्या येणं असं काही बरं होत असतं का? तर हो मित्रांनो, तुमचंही बरोबर आहे. आपल्याला पैसे खर्च करायची सवय लागेली, पैसे फुकट द्यायची सवय लागेली, म्हणून आपल्यावर त्याच्यावर विश्वास बसत नाही. जो फुकट ज्ञान वाटतो त्याच्यावर कोणचं लक्ष नसतं, आणि जो टेबला खालून पैसे घेतो ना त्याला तुम्ही जास्त मान देता. खरं आहे ना मित्रांनो? जो फुकट वाटतो ना तर समोरच्याला काय वाटतं, याच्या वस्तूमध्ये किंवा मालामध्ये काहीतरी खराबी असेल म्हणून हा फुकट देऊ राहिला. तुम्ही साधं उदाहरण घ्या. तुमच्या शेतातला भाजीपाला असतो ना, तुम्ही शेजारी पाजारी नेऊन द्या. तर दिल्यानंतर तो काय म्हणतो, तुम्ही निघून गेल्यास नंतर तो काय म्हणतो, त्याच्या नवरा बायकोची कुजबूज चालती, भाव नसन त्याला, खराब असन, चांगलं पाहून घे, त्याच्यात आळाई गळ्या असतील. असं आहे मित्रांनो, जो पैसे घेतो त्याला आपण जास्त डिमांड देतो. सरकारी दवाखान्यामध्ये गुण येत नाही का? येतो, पण थोडा उशीर लागतो, पण आपल्याला दम नाही. तर असो मित्रांनो, हा विषय थोडा बाजूला ठेवू आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे मित्रांनो. तरी लक्षपूर्वक ऐका, पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि एक माझ्या मनाला चांगलं वाटेल अशी एक छोटीशी कमेंटसुद्धा करा मित्रांनो. तर मित्रांनो, थंडीचे दिवस म्हणले की माणसाला सर्दी, खोकला या छोट्या मोठ्या गोष्टी चालू राहत असतात. तर मित्रांनो, हे काही मोठ्यालाच होत नाही. लहानपणापासून तर म्हातारपर्यंत हे सर्दी खोकला हे चालूच राहतं. तर मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या दुखण्याला काही असं दवाखान्यात जाऊ नका. हे घरच्या घरी आपण जर केलं तर चांगलं होईल. अशा 3 स्टेप आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 100% तुमचा सर्दी आणि खोकला हा दूर होईल मित्रांनो. जादू झाल्यासारखी वाटेल मित्रांनो तुम्ही झोपातून उठल्यानंतर. फक्त लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, आपण दररोजच्या आहारामध्ये लसूण खात असतो आणि घरोघर आहे, त्याला काही मोठे पैसे नाही लागत. तर मित्रांनो, हा लसूण आहे बघा, आणि काही बांधा नाही खायचा, लय तिखट आहे. तर काय करायचं मित्रांनो, याला काही मोठे पैसे लागत नाही. याच्यातल्या फक्त अशा 2 पाकळ्या घ्यायच्या मित्रांनो. असं पुरा नाही घ्यायचा, या बंदाला कांड्या खासा नाही. ह्या फक्त ह्या पा दोन कांड्या मित्रांनो माझ्या हातात. फक्त 2च पाकळ्या घ्यायच्या त्याच्यातल्या. आणि काय करायचं मित्रांनो, दिवसभर याचा उपयोग करायचा नाही. तुम्ही जेव्हा जेवण करता का, जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय जितकं पाणी प्यायचं असेल ते पिऊन घ्या. झोपते वेळेस काय करायचं, ह्या 2 पाकळ्या घ्यायच्या लसणाच्या, आणि त्याबरोबर मेडिकलमध्ये पुदिना म्हणून टॅबलेट भेटत्या, पुदिना गोळ्या. याला काही मोठे पैसे लागत नाही मित्रांनो. हे 10 रुपयाचं पाकिट आहे, आणि हे 10 रुपयाचं पाकिट नाही लागत तुम्हाला. फक्त याच्यातल्या 2च टॅबलेट लागते. 1 रुपयाला 1 टॅबलेट पडते मित्रांनो. ही काही मोठी महाग नाही आहे. तर काय करायचं मित्रांनो, झोपते वेळेस लसणाच्या 2 पाकळ्या घ्यायच्या आणि याच्यातल्या 2 टॅबलेट काढायच्या. ह्या 2 टॅबलेट आणि 2 पाकळ्या खाऊन घ्यायच्या. ह्या टॅबलेटनं तिखटसुद्धा कमी लागेल. दुखापडं थोडंफार जर सहन करावं लागेल, पण एवढं काही नाही, आपण तिखट खातोच, त्याचं काही नाही आहे.
झोपत्या वेळेस फक्त 2 पाकळ्या आणि हे 2 टॅबलेट घ्यायच्या आणि खायचं. एक विशेष आहे का फक्त मित्रांनो, याच्यावर फक्त पाणी पिऊ नका. 100% सकाळी उठल्यानंतर जादू झाल्यासारखी वाटेल तुम्हाला. तुमच्या नाकातून पाणी येणार आहे ना, हे चेक बंद होईल आणि खोकला जो खरखर खोखर राहते का ते बी चेक निघून जाईल. फक्त हे उपाय करा मित्रांनो, 100% 101% तुमचा सर्दी खोकला हा गायब होऊन जाईल. फक्त पाणी पिऊ नका मित्रांनो झोपते वेळेस हे 2 खाल्ल्यानंतर. तर दुसऱ्या दिवशी थोडा फार जर राहिला तर दुसऱ्या दिवशी करा. त्याला काही मोठे पैसे लागत नाही ना. फुकट म्हणलं चालन नाही. 1 रुपयाला 1 टॅबलेट भेटते राव. तर मित्रांनो आता तुम्हाला दुसरी स्टेप सांगतो. दुसरी स्टेप म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पायाला भेगा पडत्या आहे की नाही. माझ्या शेतकरी मित्राच्या भरपूर पडत्या. म्हणून कारण कसं आहे, थंडीत शेतात पाणी भरायला जाणं पडतं, पायाला भरपूर भेगा पडतात. तसे काही सगळ्यांच्याच पडतात, तसे काहीच्या अंगी उष्णता असते, काहीच्या नसते. चेहऱ्याला सुद्धा एक सुरकुत्या पडतात. तर काय करायचं मित्रांनो, आपण घरात मेणबत्ती लावतो का, वाढदिवसाला आणतो, लाईन गेल्यानंतर आपण घरात लावतो. तर त्या मेणबत्त्या घ्यायच्या मित्रांनो आणि त्याच्यातले दोरे काढून टाकायचे. ते चांगल्या चुरा करायच्या आणि एका पातेल्यामध्ये आपण जशी भाजी शिजवतो का त्याच्यात टाकायच्या. त्या पातेल्यामध्ये तुम्हाला किती बनवायचं आहे त्याचनुसार तुम्ही बनवू शकता. 2-4 काय घ्यायच्या असेल मेणबत्त्या तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पॅराशूट आपण खोबऱ्याच्या तेल डोक्याला लावतो का ते घ्यायचं आणि ते टाकायचं मित्रांनो. त्या मेणबत्त्या चुरा करायच्या, त्यातले दोरे काढून घ्यायचे मित्रांनो. पण तर ते दोरे काढल्यानंतर चुरा करायच्या आणि त्या पातेल्यामध्ये टाकायचं, सगळं मिश्र करायचं. आणि पातेलं गॅसवर ठेवा किंवा कशावर ठेवा, तुमच्यापर्यंत कसं ठेवा ते ठेवा. त्याला चांगलं म्हणजे एक मिश्र होऊ द्यायचं मित्रांनो. एक मिश्र झाल्यास नंतर त्याचं पाणी होईल मित्रांनो. आणि ते सगळं झाल्यास मिश्र झाल्यास नंतर त्याला खाली उतरून ठेवायचं. थंड होईपर्यंत त्याला काहीच नाही करायचं मित्रांनो. असं पेस्ट बनवून मित्रांनो त्याचं, की तुम्ही जे मेडिकलमधून त्याच्यामधून घेता का हॉटेलला लावायला व्हॅसलीन इतकं जबरदस्त पेस्ट आहे. तुमच्या पायाच्या भेगा आहे ना गायब होऊन जातील. फक्त हा प्रयत्न करा मित्रांनो, फुकट आहे, काही मोठे पैसे लागत नाही. दवाखान्यामध्ये एवढे पैसे घालूच नका. तर मित्रांनो फक्त झोपते वेळी लावायचं आहे. आणि तुमचे पाय आहे ना ही मातीनं भरेल राहते. आता आपण दिवसभर बाहेर फिरतो ना, त्याच्यामुळे त्या भेगामध्ये माती जाऊन बसलेली असते. तर गरम पाण्यानं साबणीनं चांगले पाय धुवून काढायचे, चेहरा पण चांगला धुवून काढायचा आणि नंतर लावायचं मित्रांनो. ते फक्त पाय चांगले गरम पाण्यानं आणि साबणीनं धुवून घ्या, म्हणजे त्याच्यातली माती ना ती राहिली नाही पाहिजे मित्रांनो. तर हे करून पहा मित्रांनो, 100% इलाज होईल. आणि आता तिसरी स्टेप शेवटची मित्रांनो, आणि ही लक्षपूर्वक आहे का, इतकी महत्त्वाची आहे की सगळ्याला कामी पडते मित्रांनो. कोणाला वाटतं आपला चेहरा चांगला दिसून नये म्हणून? कोणाला वाटतं सांगा? सगळ्यांना वाटतं आपला चेहरा चांगला दिसायला पाहिजे, आपण स्मार्ट दिसायला पाहिजे. स्मार्ट दिसायसाठी आपल्या चेहऱ्यावर डागं डुगं काही कोरडा चेहरा असतो काय असं आपण आरशामध्ये पाहतो. आरसा अशी एक चीज आहे मित्रांनो, इतका इमानदार आहे तो तुमचं खोटं लपवूच शकत. तुम्ही त्याच्यासमोर जा, जे तेच दाखवून तुम्ही त्याच्या पुढं पैसा चाले ना काही चाले, वशिला चाले की माझा चेहरा खराब आहे आणि चेहरा माझा चांगला दिसतो. जे तुम्ही जसं दिसाल तसंच तो दाखवून पारदर्शक. तर मित्रांनो आपण चांगलं दिसासाठी तीनदा आरशात पाहतो, तोंडावून हात फिरवतो, इकून तिकून मागून पुढून चांगलं पाहतो. तर मित्रांनो एक करा, आपण सकाळी सगळे चहा घेतो, घरची मंडळी कुटुंब सगळे एका पातेल्यामध्ये चहा ठेवलेला असतो, सगळेजण आपण चहा घेतो. तर काय करायचं मित्रांनो, त्या पातेल्यामध्ये ना गुलाबाचं फुल असतं का, सगळ्यांना माहिती आहे गुलाबाचं फुल म्हणलं ना माणसाच्या डोळ्यासमोर असं एक माणसाचं मन असं भरभरून येतं, आनंदानं भरभरून येतं आणि टवटवीत दिसतं. गुलाबाचं फुल म्हणलं की माणसाचं एकदम असं वाटतं. तर मित्रांनो गुलाबाचं फुल यायचं म्हणजे ते पुरण नाही टाकायचं, त्या चहाच्या पातेल्यामध्ये ना
काही पाकळ्या टाकायच्या आवश्यकतेनुसार, आपल्या चवीनुसार टाका. तुम्ही चेहऱ्याला गुलाब जेल लावत असता, हे गुलाब जेल आहे मित्रांनो. चेहऱ्याला लावता ना झोपते वेळेस, हे पाणी त्याचंच आहे ना. तर मित्रांनो काय करा, 4-5 पाकळ्या, तुमच्या कुटुंबातले किती माणसं असेल ना तर कपाला निदान 1-2 पाकळी टाका. तुमची मग कुटुंबात किती माणसं आहे तितक्या पाकळ्या, पण जास्त काही टाकू नका. आवश्यकतेनुसार 2-4 टाका आणि दररोज हे असं करून पहा मित्रांनो. तुमच्या चेहऱ्यावर आहे ना ग्लो इन ग्लो, एकदम चेहरा आहे ना टवटवीत दिसन. मित्रांनो फक्त या गोष्टी करून पहा. जर तुम्हाला फरक नाही पडला ना तर पैसे माझ्याकडून घेऊन जा. पैसे काही मोठे लागत नाही मित्रांनो त्याला. अरे आपण दवाखान्यामध्ये किती पैसे घालतो पण तरी गुण येत नाही, मग आपण त्या डॉक्टरला भांडायला जातो का? नाही जात, दुसरा दवाखाना बदलतो. तर हे मित्रांनो याला काही मोठे पैसे लागत नाही. हे फुकटमध्ये म्हणून चला, काहीच पैसे लागत नाही मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छोटीशी कमेंटसुद्धा करा. तर भेटूया आपण एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.